Good evening, student. Today is our mathematics online period. In last period, we learn about factorize the number into primes. आपण त्याच्यावरती आधारित गणित पण सोडवलेली होती. Today we start about the SCF or GCD, greatest common divisor or highest common factor. तुम्ही यू आर फॅमिलियर अबाउट द वर्ड SCF. GCD पेक्षा तुम्हाला SCF हा शब्द तुम्हाला अधिक परिचयाचा आहे. लास्ट इयर आपण SCF काढण्याच्या 2 पद्धती बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण डिवायझर फाइंड आउट करत होतो आणि देन आपण डिव्हिजन मेथडने SCF मोठ्या मोठ्या नंबरचा आपण डिव्हिजन मेथडने SCF काढायला शिकलो होतो. आता याच्याच आपण जे लास्ट लेसनला आपण जे बघितलं फॅक्टराइज द इंटू प्राईम, त्या मेथडचा उपयोग करून आता आपल्याला SCF आणि LCM काढायचं आहे. टुडे वी लर्न अबाउट ओनली अबाउट द SCF अँड द नेक्स्ट लेसन वी लर्न अबाउट द LCM. यू नो अबाउट द हायेस्ट कॉमन फॅक्टर. SCF हा नेहमी 2 नंबरमध्ये काढायचा असतो, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते एक्झाम्पल आपण इथे सोडवूया. एक्झाम्पल आहे 24 and 32. Today we learn about only SCF, highest common factor. Highest common factor. SCF. First sum we solve by 2 method, prime factorization method, vertically and horizontally. वर्टिकली पण दाखवणार आहे आणि हॉरिझॉन्टली तेही दाखवणार मी. आता आपल्याला 24 आणि 32 याचा SCF फाइंड आउट करायचा आहे बाय प्राईम फॅक्टर्स मेथड. बाय फाइंड SCF बाय प्राईम फॅक्टर मेथड. आता प्राईम फॅक्टरायझेशन करण्याच्या 2 मेथड आपण बघितल्या, दॅट इज वर्टिकली अँड हॉरिझॉन्टली. आता वर्टिकली कसा काढायचा आणि हॉरिझॉन्टली कसा काढायचा ते मी तुम्हाला शिकवते. 24 राईट. आता याचे फॅक्टरायझेशन आपण करूया. प्राईम फॅक्टरायझेशन पहिल्यांदा करूया. शेवटी 4 आहे म्हणजे 2, लास्ट टर्ममध्ये तुम्हाला शिकवलं असेल तर 2 1 जा 2, 2 2 जा 4. अगेन युनिट प्लेसवरती 2 असल्यामुळे 2 ने 2 इज अ फॅक्टर ऑफ 12, 6, then 2, 3, 3 1 जा 3. these are factor of 24. आपण त्याच्याच बाजूला आता 32चे फॅक्टरायझेशन करूया. 32, 2 2 1 जा 2, 2 6 जा 12. अगेन 2 2च्या टेबलमध्ये येतात. 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 and 2 1 जा 2. Therefore factors of 24, the prime factors of 24 is equal to 2 into 2 into 2 into 3 and factors of 32 is equal to 2 into 2 into 2 into 2 into 2. 2 into 2 into 2 into 3, the factors of 24, prime factorization of 24. 2 into 2 into 2 into 2 into 2, this is a prime factorization of 32. आता या दोघांचे फॅक्टर्स आपण खाली लिहून गेले. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर SCFचं म्हणणं काय बघा, हायेस्ट कॉमन फॅक्टर्स.
आता कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत? कॉमन फॅक्टर्स कोणते आहेत त्याच्यातले? 2 2 2 2 2 2. 2 किती वेळा 2 आहे? 3 वेळा 2 आहे. हे त्याच्यामध्ये आलेले आहेत. देअरफॉर HCF of 24 and 32 is equal to 2 into 2 into 2 is 2 2 जा 4, 4 2 जा 8. HCF of 24 and 32 is equal to 8. कळलेलं आहे? ते त्याच्यामध्ये जे कॉमन फॅक्टर असेल त्याचा मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर इज अ HCF ऑफ दॅट दीज नंबर. मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स. HCFची व्याख्या लिहून घ्या. HCF व्याख्या किंवा त्याचं सूत्र आहे HCF इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स. HCFचं सूत्र आहे मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. म्हणजे आपण या दोघांमधले जे कॉमन फॅक्टर आपण शोधून काढले 2 2 अँड 2 त्याचं मल्टिप्लिकेशन इज HCF ऑफ दीज नंबर. HCF इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर. कळलेलं आहे? आता आडव्या पद्धतीने बघायचं याचा. ठीक आहे, आपण बघूया. 24 2 into 12 2 into फॅक्टर ऑफ 12 2 into 6. तुम्हाला मी म्हटलं आपण जे मागच्या लेसनमध्ये या पद्धतीने लिहित होतो. हे जे आपण लिहित होतो हे नंतर लिहायची काही गरज नाही. आपण 24चे आपण काढले होते. आपण 12 इज फॅक्टराइज 6 इज फॅक्टराइज ते काही लिहायची गरज नाही. नुसते आपण फॅक्टर्स पाडले तरी चालणार आहे. 2 into 2 into 2 into 3 3 इज अ प्राईम नंबर. सो आपल्या इथं फॅक्टरायझेशन संपलेलं आहे. आता 32 2 into 16 16 32 2 into 2 into 8 2 into 2 into 2 into 4 2 into 2 into 2 into 2 into 2. आता याच्यामध्ये कॉमन फॅक्टर्स कोणते आले? 2 2 त्याच्या खाली मी अंडरलाईन करते, तो एकदाच घ्यायचा. नंतर हा 2 आणि 2. नंतर या 2 आणि 2. बरोबर, 3 वेळा 2 आलेलं आहे. आता हा 3 याच्यामध्ये नाही आहे आणि हे 2 याच्यामध्ये नाहीत. म्हणजे कॉमन फॅक्टर्स कोणते आले? 2 2 अँड 2. HCF इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स. देअरफॉर 2 into 2 into 2 ह्याचे कॉमन फॅक्टर कोणते आले? प्राइज ऑफ 3 टाइम 2. सो 2 into 2 into 2 is equal to 8. Therefore HCF of 24 and 32 is equal to 8. This is our answer. ओके, कळलेलं आहे? आता आपण 2 नंबरचा बघितला. आता आपण 3 नंबरचा HCF कसा काढायचा ते आपण बघूया. फाइंड द HCF of 60 12 and 36. 60 12 and 36. आता आपण पहिल्यांदा हॉरिझॉन्टल मेथडने बघूया. 60 काय पडणार त्याचे फॅक्टर? 2 into 30.
2 into 2 into 15, 2 into 2 into 3 into 5. बरोबर. 60चे फॅक्टर्स आपले पडले. फॅक्टराईज 2 into 30. आपण 30चे फॅक्टर्स पाडले 2 into 50. 15चे फॅक्टर्स पाडले 3 into 5. ओके. देन दुसरा नंबर कोणता आपला 12. 2 into 6, 2 into 2 into 3. Factorize 6. 2 into 3. Then 36. 2 into 2 1 जा 2, 2 8 जा 16. 2 into 2 into 9 is equal to 2 into 2 into 3 into 3. बरोबर. आता याचे फॅक्टर्स पडलेले आहेत. आता याच्यातले कॉमन फॅक्टर्स. आता हे प्रत्येक वेळेला कॉमन फॅक्टर परत त्याचं ते मल्टिप्लिकेशन कॉमन फॅक्टर वगैरे काही लिहायची नाही गरज नाही. फक्त आपण कॉमन फॅक्टर काढूया आणि त्याचं मल्टिप्लिकेशन इथेच करूया. 2 तिघांमध्ये आहे तो, दोघांमध्ये आहे तो नाही. 2 2 अँड 2 कोणता आलेला आहे 2. त्याच्यानंतर अजून 2 आहेत. 2 2 अँड 2. आणि कोणता आहे 3 3 अँड 3. बरोबर. म्हणजे हा 5 आहे, हा या दोघांमध्ये नाही आहे. हा 3 आहे, हा दोघांमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे कॉमन तिघांमध्ये आहेत असे कोणते फॅक्टर झाले 2 2 अँड 3. 2 2 अँड 3. 2 2 अँड 3 हे कॉमन फॅक्टर झाले 2 2 अँड 3. देअरफॉर SCF ऑफ डायरेक्ट लिहिलं तरी चालतं 60 12 36 इज इक्वल टू 2 into 2 into 3 is equal to 2 दूने 4 4 3 12. कोणता आलेला आहे त्याचा SCF 12. कोणता आलेला आहे 12. कळलेलं आहे. कळलं आहे. आता वर्टिकली मेथडने बघूया. वर्टिकली मेथडने तिघांचे एकदम काढायचे फॅक्टर्स. मग असे आपण वेगवेगळे काढले. आता आपण एकदम काढूया. 2 60. आता त्या तिघांनाही डिवाइड होणारा नंबर कोणता आहे सांगा बरं. ह्याच्या 0 आहे 2 आहे 6 आहे म्हणजे दोघांना पण 2ने डिवाइड होत आहे. किती आले ह्याचे 30 आले. ह्याचे किती आले 6 आले. ह्याचे किती आले 18 आले. बरोबर. तिघांनाही डिवाइड होणारा असा नंबर काढायचा. केवळ एकाने चालणार नाही. मग एकाला चालणार नाही. आता ह्याला 0 आहे 6 आहे 8 आहे म्हणजे परत 2ने ह्याला होतो आहे. बरोबर. तो किती आलेला आहे 15. त्याच्यानंतर 3 अँड किती आले 9. येस. आता या तिघांनाही डिवाइड होणारा नंबर कोणता आहे 2 तर नाही आहे आता कारण ह्याच्या 5 आणि 9 आहे म्हणजे 2 तर नाहीच आहे. मग कोणता येणार आहे तर 2च्या पुढचा प्राईम फॅक्टर 3. 3ने ह्या तिघांनाही डिवाइड होतं आहे. तिघांनाही डिवाइड होणं गरजेचं आहे. तिघांनाही होतं आहे 5 1 आणि 3. बरोबर. आता ह्याच्या पुढचा नंबर 3. आता इथं 1 आलेलं आहे म्हणजे इथे आपलं कॉमन फॅक्टर आता संपलेले आहेत. देअरफॉर SCF ऑफ 60 12 अँड 36 इज इक्वल टू 2 into 2 into 3 इज इक्वल टू 2 2 जा 4 4 3 जा 12. किती आलेलं आहे 12. कळलेलं आहे. ही सोपी वाटते पद्धत. ओके ठीक आहे. आता आपण अजून या पद्धतीने काढूया. 18 32 अँड 48 उभ्या पद्धतीने काढूया. 18 32 अँड 48. पहिला प्राईम फॅक्टर प्राईम नंबर कोणता 2. 2ने ह्या तिघांना होतं आहे का डिवाइड ते बघूया आपण. येस इट इज 8 2 अँड 8. सो all 3 number are divisible by 2. So we over here 2 9 2 1 जा 2 2 6 जा 12 2
टू वन जा 2 2 जा 4, 2 4 जा 24, सॉरी 2 4 जा 8. सो 9, 16 and 24. आता याच्यामध्ये कुठला, आता ह्याच्यामध्ये आता अजून पुढे कुठला नंबर आहे की जो तिघांना पण डिवाइड होतो असा कुठला नंबर आहे? कुठलाच नाही आहे, बरोबर ना. 9 आणि 24मध्ये कोणाला जातो आहे? 9 आणि 24ला 3ने डिवाइड होतो, बरोबर. आणि आपण बघूया थांबा. एक मिनिट आपण जस्ट चेक करूया, कन्फ्यूज नको झाला. अजून कुठला नंबर आहे का ज्याला तिघांनाही डिवाइड होतो असा कुठलाच नंबर नाही आहे, बरोबर. 9 3च्या टेबलमध्ये 9 येतात, 24 येतात, पण 16 येत नाही. 2च्या टेबलमध्ये 16 येतात, पण 9 आणि 24 येत नाही. देअरफॉर द LCM एवढा एकच जातो. देअरफॉर SCF ऑफ 18, 32 and 48 इज इक्वल टू 2. सो सिम्पल ना. जे आडव्या ह्याने तिघांचे हे काढायचे, फॅक्टर काढायचे, मग त्यातला कॉमन काढण्यापेक्षा इट इज बेस्ट वे. एका पटकन ते गणित होते. आता अजून एक आपण सोडवूया. आता तिसरा अजून सोडवूया. 40, 60 and 75 तिन्ही लिहून घेऊया आपण. 40, 60 and 75 तिघांना पण डिवाइड होणारा नंबर आपण शोधून काढूया. 2ने होतं आहे ते पहिल्यांदा. 2ने आता तिघांना होतं आहे का सांगा बरं? नाही. 2ने याला होतं, याला होतं. ह्याच्या युनिट प्लेसवरती 5 आहे, म्हणजे याला 2ने होणारच नाही आहे. मग 3ने होतं आहे का? तर 3ने ह्याला होत नाही, 3ने ह्याला होतं, पण 3ने 40ला डिवाइड होत नाही. 75ला होतं, म्हणजे 2 आणि 3ने पण होत नाही. मग त्याच्या पुढचा प्राईम फॅक्टर कोणता आपला? 5. 5 8 जा 40, 5 12 जा 60 आणि 15 5 जा 35. किती आलेले? 15 आले. आता तिघांना पण डिवाइड होणारा कोणता नंबर आहे? 8 आहे, 12 आहे आणि 15 आहे. म्हणजे 5ने तिघांना डिवाइड होत नाही. असा कुठला नंबर आहे का जो 8च्या टेबलमध्ये पण येतो? त्याला 8ने पण डिवाइड होऊ शकतं, 12ला पण, 15ला? नो, नथिंग. देअरफॉर SCF ऑफ 40, 60 and 75 इज इक्वल टू 5. आहे ना सिम्पल? हे सोपं आहे ना, बरोबर. म्हणजे आपण लास्ट इयर आपण जे शिकलो होतो, आता प्राईम फॅक्टरायझेशन उभ्या मांडणी करून आपण कशा पद्धतीने पटकन SCF काढू शकतो ते आपण आता शिकलेलो आहोत. दुसरी मेथड आहे, अजून एक काढूया. बरं ठीक आहे. 57, 75 and 102. 57, 75, 102. याला 2ने होतं आहे, पण या दोघांना 2ने जात नाही, म्हणजे 2ने डिवाइड करायचं नाही, होऊ शकतच नाही. डिव्हिजिबल ना, ह्याचा कॉमन फॅक्टर 2 येऊ शकत नाही. मग आता 3, 7 + 5 12, 7 + 5 12 and 2 + 1 3. म्हणजे तिघांच्या ह्याला 3ने डिवाइड होते. सो इयर ओवर 3. 19 त्रिक 57, 25 त्रिक 75, 3 त्रिक 9 आणि 1 राहिला, 3 चौक 12. 19, 25 and 34 कुठल्याच टेबलमध्ये येत नाही, कारण 19 इज अ प्राईम नंबर. देअरफॉर SCF ऑफ 57, 75 and 102 इज इक्वल टू 3.
कळलेलं आहे? अजून काही शंका आहेत का? नसतीलच असं मला वाटतं. आता त्याच्यावर आधारित नंतर गणित तुम्हाला सोडवायला देते. आता दुसरी पद्धत आहे. आता अजून एक गणित येतं याचं. आपण भागाकार पद्धत आपण लास्ट इयर शिकलो होतं बघा. फाइंड द HCF by the division method and reduce to the simplest form. म्हणजे HCF काढा आणि त्याचं जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा रिड्यूस म्हणजे काय त्याचा अर्थ तुम्हाला मी समजावून सांगते. आता आपण पहिला सम घेऊया. 209 डिवायडेड बाय 247 हे सम आपल्याला दिलेलं आहे. 209 डिवाइड बाय 247 त्याचा पहिल्यांदा आपण HCF काढू. HCF तुम्हाला सांगितलेलं आहे. काय करायचं? मोठी संख्या आहे ती आतमध्ये घ्यायची आणि कितीने डिवाइड करायचं? लहान संख्येने. 209. आता तुम्हाला माहिती आहे 209 एकनेच भाग लागणार आहे. 209 17मधून 9 गेले, राहिले 830. आता परत याला 209ला 38ने डिवाइड करा. तुम्हाला माहिती आहे जेव्हा भागाकार पूर्ण जातो तोपर्यंत आपल्याला भागाकार करायचा असतो आहे भागाकार डिव्हिजन मेथडमध्ये. मग आता 38चा टेबल आपण इथे लिहूया. 38 × 1 = 38. 38 × 2 76. 38 × 3 = 8 × 24, 3 × 9, 10, 11. 38 × 4 152. 38 × 5 = 8 × 45 = 4, 5 × 15, 16, 17, 18, 19, 190. 38 × 6 8 × 48 = 4, 7 × 18 आणि 4, 22. आपला नंबर आहे 209. इट इज बिटवीन 190 and 228. सो कुठला भाग जाणार आहे? 5चा भाग जाणार आहे. कितीचा भाग जाणार आहे? 5चा. किती आले? 190 येतात. हे आपल्याला बघितलं आपण. 9 तसेच राहिले आणि 20तून 19 गेला 1. आता 38 किती आलेलं आहे इथे आतमध्ये? 38. कारण आपल्याला क्वोशंट आपला रिमाइंडर आपला 0 आलेला नाही आहे. 19 2 जा 38, 19चा टेबल आपल्याला येतो. कळलं? आता रिमाइंडर किती आलेला आहे? 0. देअरफॉर HCF of 209 and 247 = 19. म्हणजे हा जो नंबर आहे या दोघांनाही 19ने डिवाइड होणारच आहे. बरोबर? मग त्याचा हा रिड्यूस फॉर्ममध्ये आता हा आपण HCF फाइंड आउट केला. फाइंड HCF बाय डिव्हिजन मेथड आपण HCF फाइंड आउट केला. त्याच्या पुढे त्याने काय दिलं आहे? रिड्यूस इंटू द सिम्पलेस्ट फॉर्म. रिड्यूस इंटू द सिम्पलेस्ट फॉर्म. आता हे कशा पद्धतीने करायचं ते बघा. आता 209 आपलं आपण दिलं होतं ते हे आपल्याला दिलेलं आहे गणित ते 247. आता याचा आपण कॉमन डिवायझर आपण शोधून काढला. हायेस्ट कॉमन डिवायझर कोणता आहे आपला? 19. मग या दोघांना पण आपण काय करायचं? 19ने डिवाइड केलं. किती आलेले? 11. 19 एके 19 राहिला 1 11. 19 एके 19 बरोबर. राहिले किती? 5. 57 झाले. 19 3 57. देअरफॉर सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये काय आलेलं आहे? 11/13. 209. आता बघा HCF आपण काढला. पुन्हा एकदा समजावून सांगते. HCF आपण काढला. किती आलेलं आहे आपला? 19 आलेलं आहे. मग आपण या दोघांना म्हणजे ह्या दोघांचाही कॉमन डिवायझर हायेस्ट कॉमन डिवायझर कोणता येतो? तर 19. मग आता 209ला 19ने डिवाइड केलं. उत्तर आलं आपलं 11. हा तुम्हाला दाखवून देऊ पाहिजे तर दाखवते तुम्हाला. असं 19 1 जा 19 राहिला 1 9 19 1 जा 19.
म्हणजे 209ला जेव्हा 19 आहे सेम नंबरने आपण डिवाईड केला, कारण कॉमन डिवायझर आपला 19 आला. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करताना आपल्याला तुम्हाला माहिती आहे की त्या दोघांनाही सेम नंबरने डिवाईड करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी कुठला सेम नंबर आपण डिवाईड होऊ शकतो ते आपण फाइंड आउट केला. SCF त्याचा 19. मग ह्याला 209ला 19ने डिवाईड केलं, 247ला सुद्धा 19ने डिवाईड केलेलं आहे. आता 247ला आपण 19ने डिवाईड करूया. 19 1 जा 19, राहिले 5 17 आपलं 57, 19 3 जा 57, म्हणजे 247ला 19 डिवाईड केलं की तर आन्सर येतं 13. आता 11 13 या दोघांनाही डिवाईड होणारा दुसरा कुठलाही नंबर नाही आहे. त्यामुळे त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म काय झालेलं आहे 11/13. कळलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना. दुसरं अजून एक सम बघूया, म्हणजे अजून त्याच्यावर क्लिअरिटी येईल. 161/99 ह्याचा पहिल्यांदा आपल्याला SCF काढायचं आहे आणि मग त्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये न्यायचं आहे. 161 डिवायडेड बाय 99, राईट. मला सांगितलं मोठा नंबर आतमध्ये डिवाईड होताना आपण छोट्या नंबरने त्याला डिवाईड करायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे 99 2 जा किती येणार 198 येणार, म्हणजे इथे पण एकाचा डिवाईड होणार आहे 99. 11तून 9 गेले 2 उरले, 6तून 16तून 10 गेले उरले किती 6. आता याला परत 99ने 99ला डिवाईड केलं तुम्हाला परत माहिती आहे एकाचा भाग होणार आहे 62 7 आणि 3 62 37 1 के 37. बारातून 7 गेले 5 उरले, 4 7 उरले 12. 12 दुणे 24 राहिला 1, 12 1 12. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 160. SCF ऑफ इथे आता मला तिथे जागा आहे. SCF ऑफ 161 and 99 इज इक्वल टू किती आला आपला 1 आला. किती आला SCF त्याचा आपल्याला 1 आला. म्हणजे ह्याला कुठल्याच कॉमन फॅक्टर डिवायझर त्याचा येऊ शकत नाही. देअरफॉर डिवाइड बाय 1 त्याचं लोएस्ट फॉर्ममध्ये डिवाइड बाय 1 होऊन 161 डिवायडेड बाय 99 याच पद्धतीने ते येते. जस्ट एकदा मी चेक करते या पद्धतीने गणित कसं काय दिलं आहे, काय चुकलं आहे का जरा एकदा चेक करते. हां गणित घेत हां हे बरोबर आहे. किती आलेलं आहे त्याला एकच होतो. आता हे गणित मी लिहिताना चुकीचं लिहून घेतलं त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्यूज झालेलं आहे. बरोबर तुम्हाला सम लिहून देते ते बघूया आपण. आणि त्याच्यामध्ये असं आलं या पद्धतीने पण हे गणित आपण सोडवू शकलेलं आहोत. आता गणित लिहिताना माझं थोडंसं कन्फ्यूज झालेलं आहे. 161/69 त्यांनी दिलं आहे. किती दिलेलं आहे 161/69 आणि म्हणून थोडासा गोंधळ इथं एकच आला कारण ते दोन्ही प्राईम हे झालेले आहेत, को प्राईम नंबर आलेले आहेत. 161/69 161 डिवायडेड बाय 69. 69चं आपण टेबल बोललो करूया इथे. बरं 69 × 1 इज इक्वल टू 69. 69 × 2 9 2 18 हातचाला 1 6 2 12 आणि 1 13.
बरोबर. 69 × 3 इज इक्वल टू 9 त्रिक 27, 47 2, 6 त्रिक 18, 19 20. म्हणजे या दोघांच्या मध्ये आला 138 आणि 207च्या मध्ये आला म्हणजे कितीने डिवाइड होणार आहे? 2ने. 138. 11तून 8 गेले, किती उरले? 3 उरले. 6तून 4 गेले, उरले 2. 1तून 1 गेला 0. 69. 23 3 जा 69. 0 0 0 रिमाइंडर राहिला म्हणजे SCF ऑफ 161 अँड 69. SCF of 161 and 69 is equal to 23. Therefore, reduced form करताना 161 डिवाइडेड बाय 69. त्यांचं कॉमन डिवायझर कोणतं आलेलं आहे? 23. मग या दोघांना पण 23ने आपण डिवाइड केलं. किती येतं बघा? 23चा टेबल येतो. 23 7 161, 23 3 69. म्हणजे त्याचा रिड्यूस फॉर्म काय झालेलं आहे? 7/3. कळलेलं आहे सर्वांना? या पद्धतीने आपण 3 पद्धतीने आपण शिकलो. SCF काढताना 2 नंबरचा कशा पद्धतीने काढायचा ते आपण शिकलो. त्याच्यानंतर 3 नंबरचा कसा काढायचा तेही शिकलो, उभ्या आणि आडव्या पद्धतीने. आणि उभ्या पद्धतीने कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येतो तेही आपण शिकलेलो आहेत. आणि त्याच्यानंतर आपण शिकलेलो आहोत ते म्हणजे डिव्हिजन मेथड. याची सुरुवात आपण लास्ट इयरच केलेली होती. मला माहिती होतं आपल्याला यावर्षी या मेथडने करायचं आहे, म्हणूनच मी तुम्हाला गेल्या वर्षी ही पद्धत शिकवलेली होती. या पद्धतीने आपल्याला आता ही उदाहरणं ही सम तुम्हाला मी सोडवून दाखवलेली आहेत. काही शंका असतील तर विचारायच्यात. मी हे तुम्हाला सर्व लिहायला देणार आहे आणि त्याच्यानंतर त्यावर आधारित काही सम 5 सम मी तुम्हाला सोडवायला देणार आहे आणि ती सम तुम्ही सोडवून त्याचे मार्क लिहून मला पाठवायचे आहेत. धन्यवाद.